नमस्कार मंडळी, कसं काय? आज आहे 1 नोव्हेंबर 2024 मधला दिवाळीचा पहिला दिवस आहे. सगळ्यांना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळचे आता बरोबर 7 वाजलेले आहेत. आज लवकर उठायचं कारण असं दिवाळी आहे म्हणून उठलेलं नाही लवकर. माझी छोटी बहीण चाललेली आहे अहमदाबादला. मॅडम अहमदाबादला आता फर्स्ट टाईम चालल्या आहेत आणि एकट्या चालल्या आहेत आणि ते पण प्लेननं चालल्या आहेत. त्यामुळे त्यांना एअरपोर्टला ड्रॉप करायला आता पप्पा आणि मी निघणार. बाकी काय पुढं ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतच नेतो. मजा येते. तर मित्रांनो, हे आहे छत्रपती राजाराम महाराज एअरपोर्ट कोल्हापूर. मग श्रद्धा, प्लेनमध्ये एकटी जाणार आहेस, काय अवस्था? नवीन एक्सपिरियन्स मिळतो. छत्रपती राजाराम महाराज एअरपोर्ट लिटरली खूप चांगलं गेलेलं आहे आणि आतमध्ये तर जायला मिळते का बघा, कारण की फर्स्ट टाईमच आलेलं आहे. श्रद्धा आता एअरपोर्टमध्ये आतमध्ये एंटर झालेली आहे. लॉजमध्ये वेटिंग करते. तिकीट वगैरे, बोर्डिंग पास वगैरे तिला भेटलेलं आहे. आणि विषय आता असा आहे की मला एक सिस्टीम सांगायची आहे जी एअरपोर्ट्सबद्दल मला खूप आवडली. फ्लाईट असिस्ट म्हणून यांच्याकडे एक सिस्टम असते. समजा आता श्रद्धा आमची लहान आहे, तिला अजून माहीत नाही, ती फर्स्ट टाईम फ्लाईटनं ट्रॅव्हल करते. तर एअरपोर्टवरती काही असे त्यांचे स्टाफ असतात जे त्यांना असिस्ट करतात टू द प्लेन. त्यांना बोर्डिंग पास घेतात, तिकीटचं सगळं वगैरे डॉक्युमेंटेशन वगैरे कशी जी सिस्टीम आहे ती सगळी समजवतात. त्यांना फ्लाईटमध्ये बसवतात, सीटपर्यंत बसवतात, सगळ्या गोष्टी त्यांना समजवतात जेणेकरून त्यांना नेक्स्ट टाईममध्ये स्वतःहून त्या गोष्टी करण्याची हे नॉलेज येईल. बट लिटरली खरोखर चांगले आहे. ओल्ड एज माणसं ज्यांना एकटं कधी ते ट्रॅव्हल करायला लागते, डिसेबल्ड लोक, खूप चांगली सिस्टम आहे. एअरपोर्टची ही सिस्टम मला खूप आवडली. आता बघूया, फ्लाईटला बसायला अजून 1 तासभर आहे. चेकिंग वगैरे सगळं तर झालेलं आहे. बघूया आता. टेन्शन वाटते. छोटी बहीण आहे, फर्स्ट टाईम फ्लाईटनं चालले. आमच्या घरातली तर पहिलीच पोरगी फ्लाईटनं चालले एवढे यंग एजमध्ये. कारण काय नशीब असते. अहमदाबाद. बघूया, होप ट्रॅव्हल एकदम मस्त होऊ दे. बघूया पुढं, बघूया. टेन्शन तर खूप आहे. असं म्हणजे टेन्शन नाही, तिच्यावर कॉन्फिडन्स आहे. यंग आहे, चांगले आहे, बोलायला वगैरे हे आहे. कारण तरी पण भीती तर वाटते, शेवटी छोटी बहीण आहे. आणि अजून एक गोष्ट, महाडिक साहेबांनी जे काम केलेलं आहे, निधी मंजूर करून एअरपोर्टचं बांधकाम करून जी रॉयल्टी प्रेझेंट केलेली आहे ती खरोखर खूप चांगली आहे. त्यासाठी महाडिक साहेबांचा मी खूप आभारी आहे. कोल्हापूरकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे की एअरपोर्ट आपला एवढा सुंदर झालेला आहे, एकदम राजेशाही लुकमध्ये. जी ऑथेंटिसिटी आहे राजा महाराजांची ती खरोखर राखली गेलेली आहे. बघा ना मागे, एवढा भारी एअरपोर्ट कुठं बघायला मिळाला. हां, आता तुम्हाला कोल्हापूर एअरपोर्टची अजून एक खासियत दाखवतो. वेंडिंग मशीन, जी कोल्हापूरमध्ये ॲक्च्युली सगळीकडे पाहिजे. हे बघा, अशा तऱ्हेने एक एक आयटम सिलेक्ट करायचं, गो टू पे ऑप्शन. इथं UPI आणि प्लक्स, ते बी UPIवरती देते. आता डायरेक्ट नाही तर पेमेंट केलं. आता किती 2 आम्ही बॉटल घेतल्यात, 65 रुपये झाले. ते QR कोडनं पे केलं. पे केलं, पेमेंट सक्सेसफुल झाले. हे खरोखर वेंडिंग मशीन आहे ना, लिटरली भारी आहे. मी अहमदाबादमध्ये एकदा वापरलेली, त्याच्यावरती आत्ता इथं बघायला. ही ॲक्च्युली सिस्टम आहे ना, खूप कन्व्हिनियंट आहे. विदाऊट एनी असं म्हणजे माणूस ठेवता, खूप भारी आहे. असं एक आयटम पडतो, एक ट्रे. किती झाला आयटम? नाही थांबा की सांगतो. हां, थांबा. बस आता पप्पा तू खालचा फ्लॅप वरती घ्या आणि ते आयटम काढा त्याच्यातनं.
तिन्ही पण थांबा तुम्ही. स्प्रिंगचा थोडासा झोल आहे. जी स्प्रिंग गोल फिरते ना ती ट्रेला लागून खाली पडून एक्स्ट्रा पडलेला, एक एक्स्ट्रा पडलेला आहे. चुकून ना ती ट्रे लागली ह्या याला स्प्रिंगला लागून ते खाली पडलं एक्स्ट्रा. असं झालं. हां अरे रिसिप्टचं पण ऑप्शन आहे. भारी आहे रे हे. त्याच्यापेक्षा भारी आहे. ईमेल आय डी अपलोड करायची, ईमेल आय डीवरती मिळणार तुम्हाला. नाही करू वेंडिंग मशीन लिटरली पाहिजेत सगळीकडे. खूप कन्व्हिनियंट आहे. माणसांची गरज लागत नाही एक्स्ट्रा माणसांची. आणि दुसरा पॉईंटमध्ये कधीतरी फुकटमध्ये एक्स्ट्रा आयटम मिळून जातात. लिटरली पैसे दिले ते 2 बॉटलचे आम्हाला एक्स्ट्रा मिळालं आहे. त्याच्यामुळे भारी काम. अशा तऱ्हेने फ्लाईट टेक ऑफ झालेले आहे. तेव्हा शूट नाही घेता आला. सिक्युरिटी गार्ड नको म्हणाला शूटिंग करायला. ते त्यांचा पॉईंट आहे. चला आपण काय नाही करू शकत. कारण लिटरली एअरपोर्ट खूप चांगलं बांधलेलं आहे. पार्किंग थोडीशी लांब आहे कारण एअरपोर्टच्या मनाने ठीक आहे. तेवढं चलत जायला लागणार. होल अँड सोल फ्लाईट तर टेक ऑफ झाले. तिथं पोरगी नीट पोचली म्हणजे झालं काम आपलं. मावशी तिथं पिकअप करणार आहे तिला. ती एअरपोर्टसाठी निघेल 1 तासापर्यंत. आणि डिस्टन्स कव्हरेज बघा. असा मी एकदा अहमदाबादला बसने गेलतो ट्रॅव्हल्सनं. रात्री 9ला बसलेलो. नेक्स्ट डे संध्याकाळी 6 वाजता मी पोचलेलो. बट फ्लाईटचा ॲडव्हान्टेज तर 11ला फ्लाईट टेक ऑफ झाली. बरोबर 11 वाजल्यात. पप्पा बरोबर 11 वाजल्यात. 11ला फ्लाईट टेक ऑफ झाल्या. तिथं 12:15ला डॉट टच होणार आहे फ्लाईट. असा बघितलं तर मी बसने गेलो तर माझा पुरा दिवस मोडलेला त्याच्यात. फ्लाईटमध्ये दिवस पण काय 1 तासच मोडतोय. भारी सिस्टीम आहे. फ्लाईटनं खूप टाईम वाचतो. कॉस्टली पण तेवढीच आहे ना. चालेल पोचले की तिथं पुढं शूटचं बघूया. BS6 वाली ना. स्टाफ पार्किंग तिकडे आहे आणि इकडं VIP पार्किंग, विजिटर पार्किंग. गाडी जाम घाण झाली. धुवायला पाहिजे. तिकीट तर दिलेलं आहे. तर जाताना पार्किंग पे करून जायचं. त्याच्याकडेच द्यायला लागलं ना. तर आता राजारामपुरीत मार्केटमध्ये पोचलेलं आहे. रात्रीच्या लक्ष्मीपूजनासाठी पप्पा फुलं वगैरे घ्यायला गेल्यात. मी गाडीतच थांबलो आहे. आज काय डिस्ट्रीब्युटर एवढे चालू नाही. 2-3 आहेत. त्याच्यामुळे ऑर्डरची कामं इथनंच चालू आहेत. आज जरा रुटीन लांबलं आहे. सिद्धू दुकानात आहे. त्याला सकाळी दुकान उघडून दिलं आणि तसंच मग पप्पानी मी श्रद्धाला सी ऑफ करायला एअरपोर्टला निघालो. आता एअरपोर्टवरचं तर आपलं काम झालं आहे. टेक ऑफ पण झालेली आहे फ्लाईट. ऑर्डर माझी सोडून झाली आहे. आता माल येईल तसा येईल. दुकानची कामं तर झाली तशी. तुम्हाला अजून एक सांगतो विषय. चेकआउट करताना पार्किंग रेट्स विचारले. आपल्या कोल्हापूरच्या पार्किंगला 4 व्हीलर पार्किंगला 0 to अर्धा तास 50 रुपये पार्किंग चार्जेस आहेत. आणि अर्ध्या तासापासून 2 तासापर्यंत 150 रुपये आहेत. आणि फुल डे चार्जेस म्हणजे 24 hours 300 रुपये. हे एक फक्त आपल्याला नॉलेज असावी म्हणून सांगालो आहे. ह्याचा बाकीशी काही मतलब नाही. फक्त एक सांगायचं म्हणून सांगतोय की कधी इन शॉर्ट तुम्ही कधीतरी कोल्हापूर एअरपोर्टवर आला तर पार्किंग चार्जेस तुम्हाला माहीत असावे म्हणून सांगतोय.